नमस्कार मंडळी, मी अनुश्री फूड जॉब या आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर रेसिपी येत आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी व्यस्त असल्या कारणामुळे मी रेसिपी टाकू शकली नाही, पण आता आपल्या चॅनलवर खूप नवीन नवीन रेसिपी येणार आहेत. मैत्रिणींनो, आज काय करू ह्या अशा प्रश्नाला सडेतोड असं उत्तर देणारी आजची रेसिपी आहे. ती म्हणजे पालक तडका दाल. घरातल्याच साहित्यांनी खूप चविष्ट अशी ही डाळ आज आपण करणार आहोत. प्रथम एक जुडी पालक घेतलेला आहे. तो पालक नीट मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर ही डाळ आपण करण्यासाठी आपण इथे 2 प्रकारच्या अशा डाळी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली डाळ आहे ती म्हणजे तूर डाळ आणि मसूर डाळ. ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये 2 टोमॅटो टाकून आपण त्या डाळी वाफवून घेणार आहोत. मी इथे 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. डाळ चांगली घोटून बाजूला करून ठेवावी. आता माझ्याकडून ह्या फोडणीची क्लिप मिस झाली आहे, पण फोडणी ही खूपच बेसिक आहे. तेल घ्या, त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण, मोहरी, हिंग आणि हळद आणि लाल तिखट घालून मी ही बेसिक अशी फोडणी केलेली आहे. त्यात कच्चा बारीक चिरलेला पालक हा छान मऊ होईस्तोवर आपण त्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे. आणि मी इथे फक्त काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरलेलं आहे. त्या अजून कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे. ही अशी छान अशी मेनून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये या पालकामध्ये आपण घोटलेली जी डाळ होती ती आपण टाकणार आहोत. ही डाळ पण आपण एकदम छान अशी मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून पालक आणि डाळ हे एकमेकांमध्ये छान असे मिक्स होतील. हे करून झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, आणि आपला घरगुती गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, ही डाळ पचण्यास हलकी आहे, कारण का पालक हा थंड गुणधर्माचा आहे. उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा पालक आपण रोजच्या रोज आपल्या जेवणामध्ये ठेवला पाहिजे. पालकामध्ये आयर्न, कॅल्शियम या बहुगुणी असे घटक या पालकामध्ये असतात. त्यामुळे आपण तो वरचेवर उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये पालक हा घेतलाच पाहिजे. ही पहा, आपली डाळ कशी छान पद्धतीने तयार झालेली आहे. भातासोबत, चपातीसोबत ही डाळ खूप छान लागते. दुसऱ्या चटण्या, लोणच्यांची गरज भासत नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.